कसं काय मित्रांनो, मजेत ना? तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे, नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता निघाले, सकाळ झाले आणि सर्वजण निघालो लवकरच. आता तयारी करून आम्हाला जायचंय, 2-3 ठिकाणी काढायचे आणि 2 दर्शनं पण आहेत, ती करून पुढचा प्रवास करणार. तर आम्ही सर्व निघालोय. चला बॅगा ठेवा, चला सगळं रेडी झालेत बसून वगैरे. मी एकटीच मागे असते रोज. चला चला, कुठे जायचं आपल्याला? अण्णा आप काय कुठे जाणार? किधर जाएंगे? शिवाजी स्फूर्ती केंद्र. शिवाजी स्फूर्ती केंद्र तिकडे चाललं. चला शिवाजीचा म्युझियम बघायचंय. मार्केट जायचं ना आपल्याला. हा, मार्केटला जायचं ना आपल्याला. आता मार्केट थोडंसं बघतो काय घ्यायचंय का. मार्केट आपण बघतो तिकडे जा. चला, गणपती बाप्पा मोरया. बघा अतिशय सुंदर आहे आणि हे आपल्याकडे होईल का असं? इतकं आपलं महाराष्ट्र शिवाजी महाराजांचंच आहे आणि इथे हे बघा इतकं सुंदर त्यांचं केलं. इकडे इथे फक्त ते एक दिवस आले, येऊन गेले आणि त्यांचं इथे मंदिर केले. आपल्या इथे पण केलं एक मंदिर, पण बघा किती सुंदर केले. आणि आपले किल्ले असेच पडलेत. आपले किल्ले कधी होतील ते? तर हे बघा किती सुंदर आहे. नाही ते राजकारण नाही काय, फक्त शिवाजी महाराजांचं लिहिले. तर सर्व निघालेत आम्ही आता. इकडे पोहोचलो. आता पुढे एंट्री फी फक्त 10 रुपये आहे. तर आपल्याकडे लुटायचं काम. 40 रुपये घेतील, 30 रुपये घेतील. तिकडे 10 रुपये फक्त एंट्री फी कमी आहे. तर बघा, या कधी ती याल तर श्रीसलमला. आणि इकडे चांगलं आहे बघण्यासारखं. अजून पुढे पण 2-3 पॉईंट बघायचे. एका दिवसात होणार नव्हतं म्हणून आम्ही इकडे स्टे केला, तिथे राहिलो आम्ही. बघा मस्त गेले. मंदिर बघा थोडं मध्ये. हा बघा तिकीट काढलं 10 रुपये. 60 रुपये लागले तिथे. चला पुढे. गार्डन पण आहे खेळायला, चांगलं आहे, मस्त गेलं. आतमध्ये काय आहेत मला दाखवते. ते बघा कशी मागे राहिले. चला तर मी पुढे होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. बघा मंदिर चांगलं बांधलंय. मस्त सभा
मागे ती पुढे होती. त्याचं काहीतरी राज्य होतं साऊथला, ते रायगडवरून तिथे आले. शिवाजी महाराजांनी या आपल्याला पण भेट दिली, हे तिथे दाखवलं. आणि तंजावरतून ते रायगड कसे गेले ते पण दाखवलं होतं. त्या मॅप मध्ये आपल्याला बस्तीन पण दिसते. बस्तीन म्हणजे पूर्वीची वसई. आपली वसई पण एकदा मॅप मध्ये आहे अगोदर. नाही तिथे नवी मुंबई, नाही तिथे बॉम्बे वसई आहे. विचार करा. बॉम्बे बेस्ट आहे. तर रायगडला होते, तिथून ते घोड्यावरती आले. वस्ती इकडे श्रीस्थळ. तर मल्लिकार्जुन देवाचं दर्शन घेतलं शंकराचार्यांचं. माशाशी घेऊन तिकडे आले. म्हणजे इथे वस्ती केली ह्याच तेव्हा हे मंदिर, भव्य मंदिर घातलंय बांधले. महाराजांनी इथे वस्ती केली. नाही हे बघा शिवनेरी किल्ला आहे. तर इथे स्नेहा साडी घालून चढलेली एवढ्या किल्ल्यावरती. अशी साडी घालायला कंटाळते पण त्या किल्ल्यावर चढली ती साडी घालून. काल तिला सांगितलं मंदिरात साडी घालूया, ती किल्ल्यावर चढली. आपले किल्ले हे ह्या राज्यात दाखवतात, आपल्या राज्यात काय दाखवणार. हर हर महादेव. भाऊने पैसे दिले आता ह्याला. हँडिका बॅट पण देतात. आणि मग आता हॉटेलला आलो आम्ही. नाव काय बघा, हॉटेलचं नाव अल्लापुरम हॉटेल. त्यांच्या पास आपल्याला समजत. चांगलं आहे, चांगलं आहे. खूप गर्दी आहे इकडे म्हणून आम्ही गर्दी बघून आलोय. हा टेस्ट मला माहिती नाही कशी आहे. हा हा भाऊने उपमा मागवलाय. इथे कुठे आलो आपण? श्री सलमला आलो. इथे इडली हे बघा, इडली मेदू मसाला डोसा मागवलाय आम्ही. मेदू वडा मसाला डोसा. उपमा ना खायचा. हे बघा मेदू वडा. मला हे जेवण आवडते. जेवण पण मस्त होतं कालचं. मार्केटला चालू श्री सलमच्या. छोटंसंच मार्केट आहे बहुतेक. काय भेटतं आपल्याला माहिती नाही, आपण बघूया तिकडे काय काय आहे. आणि नाश्ता केला छान होता. पण जे पहिलं हॉटेलला जो नाश्ता केला तोच एक नंबर होता. बघा हे आता कॉम्प्लेक्सला इथे आलो, ललिता कॉम्प्लेक्स. ते लोक काय बघतात. हे काय आहे? हे काय आहे? चंदन आहे. चंदन हा. किती रुपये? क्या चंदन आहे डोक्याला लावायचं. ते लोक शॉपिंग करतायत. आता ही काय घेते बघू धृती. बघा दोघी मुलींना बांगड्या घेते. कितीला बांगड्या आहेत? 100 रुपये.
आता आले तर काहीतरी घ्यायला पाहिजे ना, म्हणून आता बांगडे घेते, त्रिशूल आणि दोघी नाही घेतले. ओके. हे बघा घेतल्या. कशवी आणि यांना सर्वांना मी साऊथ इंडियन बनवलं आहे आज. यांचा साऊथ इंडियन लुक बघा. स्नेहा, कशवी इथे बघ बघ बघ, ती लाजते. अरे आणि त्या आशाला पण बनवलंय ते बघा. काय पाहिजे माहिती नाही, त्याला हे पाहिजे. हे कसं जायचं ट्रेनमध्ये, नंतर मुश्किल होईल. मग आम्ही घेत नाही किंवा दुसरं काहीतरी बघू घेतो. फूडचं वगैरे आहे. झालंय आमचं मार्केट. आता इथून तर उपरेला जायचं आहे. इथून निघतोय, घाईघाई करायला लागेल कारण की रोपवेला खूप गर्दी आहे. पुढे जायचं आहे, तिकडे परत उशीर होईल. आपण आता साक्षी गणपतीला निघतोय. रोपवेला खूप गर्दी आहे, जास्त टाइम जाईल. येऊन जाऊन 3 तास. चांगले आहे. आता बाहेर थांबले मी याला टाइम देते, 15-20 मिनिटात सोडते. जसं थांबून थांबून माणसं सोडतात. हे अटकेश्वर भगवान इकडे आहे. दुसरं दर्शन घेतो आम्ही, तिसरं. आणि हे ललिता माता, आता इकडे 4थं दर्शन आहे आमचं. तर कोणतं पहिलं ललिता माताचं दर्शन घेतो. अरे इथे इथे अटकेश्वर, पण अटकेश्वर घेतो. चला चला. ते विष मागितलं की पुरी होते. झाडाला विष. चला आता आम्ही लंचला उतरलोय. बरं त्याच जिथे आम्ही सकाळी नाश्ता केलेला काल, तिकडेच आम्ही लंचला आलो. कारण की इथलं आम्हाला फूड आवडलेलं सर्वांना. तर दुसरे लोक येत आहेत, सर्व बाहेर बसतात आणि आरती गेली तिकडे. तर आम्ही परत तिकडेच येते. आणि तुम्ही जर येणार असतील तर खरंच या, तिकडे खरंच खूप चांगलं आहे फूड लँड करून. बघा आम्ही इकडेच आलो परत, कारण की आम्हाला आवडलं जेवण म्हणून आम्ही परत येताना इकडेच आलो. तर वाजले 3 तरी सुद्धा आम्ही थांबलो तिकडे, कुठे थांबलोच नाही जेवायला. इथलं खाणे बघा, जेवायला बसलो आहे. आता कधी ऑर्डरच नाही केलेली. काय ऑर्डर करतात का माहिती. बघू आणि सकाळी आता लंच काय आहे चांगलं आहे का माहिती नाही, असेल बघ. आलेलं आहे. खूप उशीर झाला जरा जेवणाला. बिर्याणी बिर्याणी पण सांगायचे. हाँ इसमें एक दे दो, हिला एक द्या बस. बस खाली बस बघू, खाली बस. ओ तुला चिकन द्या. खाली चिकन पीस नाही ते करायचं. चला झाले सगळ्यांचं जेवण. आणि बघा बिल पण आले. आम्ही आता लास्ट आता डीमार्टला आलोय. थोडंसं सामान घ्यायचं कारण की जेवण आम्ही करणार आहे. पुढे गेले तर मी एकटीच मागे लास्टला राहिले. पहिलंच बघा चला सगळेजण तिकडे गेले. डीमार्ट इकडेच आहे. जरा वरती मॉल फिरतो आम्ही. जरा आलो तर इकडे हैदराबादी मॉल.
बघा किती माळ्याचं, 1 2 3 4 4 माळ्याचं वॉशिंग ये मॉल आहे हा. अरे अलाराम ते काय इथे गेम आहे इथे. तिथेला केवढी मजा येते मॉलमध्ये. थोडंसं सामान घेतो आता. ते लोक काय घेतात, चाय पावडर नाही यार काही ते व्हिडिओ अलाव नाही. आता बघा थोडंसं चाललं आता एवढंच लागत. आता एवढं सामान घेतलं आणि अजून घ्यायचं. खूप काय काय घेतात हे लोक अजून. झालंय पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतलेत आणि ते कॅडबरी घेतले. पोचतो इकडे थांबते सगळं इकडेच आहे बघा. हे बघा असं आहे, छान आहे, मस्त आहे बघा, सगळं चांगलं आहे. आणि इथून थोडंसं व्ह्यू पण दाखवतो. सिटीमध्येच आहोत आम्ही, यांनी बुक केले. ठीक आहे आता चांगलं आहे. बघा असं येते ते अपार्टमेंट असं असतं. बघा असं आहे ते. तिकडे बघा ते साईडला चांगलं आहे ना. बघा वर पण चांगलंच आहे जवळ. तर हे किचन पण इथे अवेलेबल असते. फ्रीज वगैरे सर्व येते इथे ना. वॉशिंग मशीन पण आहे इथे, बाहेर आहे वाटतं. बघा किचन पण मस्त आहे. हो आणि डायनिंग टेबल आहे बघा इथे. 10 माणसांचं असते. इथे वॉशिंग मशीन पण आहे. गॅलरी आहे इथे, एवढी मोठी गॅलरी दिली आहे. म्हणजे आपल्याला इथे काय बघायचं असेल तर बघू शकतो. सगळी सिटीच आहे एकदम. तर तुम्हाला यायचं असेल तर या, मी लिंक देते. बघा बेडरूम दाखवतो सर्वांना. बघा बेडरूम पण सर्व चांगले आहेत आणि AC वालेच आहेत. बाथरूम दाखवतो बघा. बाथरूम पण चांगलं. थांबा 3 बेडरूमाचे 3 BHK आहे हा. बघा 3 BHK. एवढं तर आम्हाला काय लागणार नाही, पण आता आहे तर 3 BHK. थर्डवाला रूम. आहे. बघा बाथरूम पण निघलं चांगलं. कपाट बघू रिकामी. एवढं आपल्याला काय लागत नाही. यांचं ॲक्च्युली फ्लॅट आहे आणि रेंटवर दिलं. 3 दिवसाचे पैसे आहेत. 10 माणसांचे 16,000 रुपये. 15,574 रुपये. सर्व चांगलं आहे, सर्व मस्त आहे. तर बघा तुम्हाला आवडला तर या. 1 नंबर आहे. आवडला खूप छान. हो भाऊ कसं आहे भाऊ. प्रीती बघा TV बघत बसले. कार्टून बघत बसले. आणि किचन मध्ये जेवण चालू आहे. बाहेरचा व्ह्यू दाखवतो. नाईट व्ह्यू बघा हैदराबाद. ऑटो बघा ऑटो. डायरेक्ट बिर्याणीसारखा आम्ही जेवायला बसलो डायनिंग टेबलवर करू.
सगळेजण जेवायला बसले. आमचं झालं.